परळीच्या राजकारणात भाऊ आणि बहिणींची सध्या चांगलीच गट्टी जमली आहे. मंत्री पंकजाताई मुंडे यांचं विधान आणि आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता जिल्ह्यात मुंडे विरुद्ध इतर असे एक राजकीय चित्र तयार होऊ शकतं. काल नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि या अनावरणाप्रसंगी पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही उपस्थित होते. पंकजाताई मुंडेंनी तर इथे एक घोषणाच करून टाकली. त्या घोषणेनं परळीत धनंजय मुंडेंचं राजकीय वजन नक्कीच वाढलंय, पण यातून आणखी राजकीय चर्चा झडू लागल्यात. त्या म्हणजे धनंजय मुंडे आता भाजपत प्रवेश करणार का? पंकजाताईंचं माळाकोळीतील विधान, धनंजय मुंडेंच्या दिल्लीत भाजपशी वाढलेल्या गाठीभेटी, हे सगळं पाहता आगामी काळात काहीतरी घडणार आहे हे नक्की आहे. या सगळ्या प्रश्नांवर राजकीय विश्लेषण करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. माळाकोळीत काल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, पण याच अनावरणाप्रसंगी मुंडे भाऊ बहिणींचं संपूर्ण राजकीय मनोमिलन झाल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी नगर परिषद निवडणुका झाल्या, तेव्हा परळीत महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्र लढले. राज्यात, जिल्ह्यात कुठेच असं चित्र नव्हतं, मात्र परळीत ते दिसून आलं. दोघाही बहीण भावात जागा वाटपावरून कुठलीही रस्सी खेच नव्हती. दोघांनीही महायुतीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यामुळे त्यात त्यांना यश आलं. विरोधकांचे केवळ 2च नगरसेवक निवडून आले. हेच लक्षात ठेवून माळाकोळीत पंकजाताई मुंडे म्हणाल्या, एखाद्याला चापट मारणे आणि एकीची वज्रमुठ आवळून बुक्की मारणे यात फरक आहे. यात बुक्कीची ताकद मोठी आहे. चापटीने वळ उमटेल, पण बुक्कीने तोंड फुटेल. अर्थात ही एकीची ताकद कोणाचं तोंड फोडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी वापरायची आहे, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या. यातून त्यांनी घरात एकी किती महत्वाची आहे हेच नमूद केलंय. पुढे पंकजाताई मुंडे असंही म्हणाल्या की क्षमा करणे, प्रेम करणे हे मला मुंडे साहेबांनी शिकवलंय, म्हणून मागच्या सगळ्या गोष्टी मी विसरले. भावाला त्रास होतोय असं दिसलं तेव्हा त्याच्या त्रासाला मलम लावण्याचा मी प्रयत्न केला. हे मुंडे साहेबांचे संस्कार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या असंही म्हणाल्या की परळी एवढंच प्रेम मी माळाकोळीवर देखील करते. उलट आता परळीवर धनुभाऊंना प्रेम करू द्या. मी त्यांना परळी देऊन टाकलीये. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. मी धनंजय मुंडे यांना म्हटलं, तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा. मी माळाकोळीवर प्रेम करते आणि माळाकोळी आमच्यावर परळीपेक्षा कणभर जास्त प्रेम करेल, असं मंत्री पंकजाताई मुंडे यांनी म्हटलंय. यावरून पंकजाताईंनी हेच सांगितलंय की परळीत मतदारसंघावरून भविष्यात आमच्यात काहीच राजकारण होणार नाही. या सभेनंतर सोमवारी परळीत एका साडी सेंटरचं उद्घाटन दोघाही बहीण भावांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसाठी एक खास साडी खरेदी केली. यातून दोघांच्या नात्यातील कटुता खरंच संपलीये असं आता दिसून येत आहे. काहीच दिवसात बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात. जिल्ह्यात भाजपचं नेतृत्व पंकजाताई मुंडेंकडे असणार आहे, पण महायुती म्हणून लढायची वेळ आली तर पंकजाताई मुंडे आणि आमदार प्रकाश सोळंके यांचं जमत नाही. तिकडे धस आणि पंकजाताई मुंडे यांचं जमत नाही. गेवराईत अमरसिंह पंडित आणि पंकजाताईंचं जमत नाही. अशा वेळी पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे परळीत वेगळी विकास आघाडी काढून जिल्हा परिषदेत उमेदवार उतरवू शकतात. हे दोघेही भाऊ बहीण गेवराई, माजलगाव, केज, बीड आणि आष्टीत भाजपच्या चिन्हावर स्वतःचे काही सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न करतील आणि परळीतील आघाडीच्या चिन्हावरचे सदस्य मिळून जिल्हा परिषदेत आपला अध्यक्ष करण्यासाठी डावपेच आखतील, असं सध्याचं चित्र आहे. तर या उलट या दोन्ही बहीण भावांना जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गेवराईचे पंडित खासदार बजरंग सोनवणे, आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे सगळे एकत्र येतील असं दिसतंय. तर पंकजाताई मुंडे यांच्यासाठी आमदार नमिता मुंदडा, बीडचे योगेश क्षीरसागर, गेवराईचे बाळराजे पवार हे एकत्रित येतील. धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांची भेट घेऊन आलेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना हिरवा कंदील मिळालाय, पण जोपर्यंत पंकजाताई मुंडे हिरवा कंदील दाखवत नाहीत तोपर्यंत बीडच्या भाजपबद्दल काहीही निर्णय होऊ शकत नाही, हे वारंवार दिसून आलंय. पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे परळी कोण लढवणार या एका विषयावरून एकत्र येऊ शकत नाहीत, पण आता हा विषय देखील पंकजाताई मुंडे यांनी बंद करून टाकलाय. त्यामुळे धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय का असा प्रश्न विचारला जातोय. भविष्यात पंकजाताई आणि धनंजय मुंडे एकमेकांसमोर निवडणूक लढवणार नाहीत हे देखील त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतोय की पंकजाताई परळीतून नाही तर मग कुठून निवडणूक लढवणार? बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात भाजपचा कोणीच लीडर नाही. आष्टीत पंकजाताई यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नगरच्या पाथर्डी मतदारसंघातही पंकजाताईंची मोठी ताकद आहे. त्यामुळे या पर्यायाचा देखील पंकजाताई मुंडे यांनी विचार केलेला असू शकतो असं बोललं जात आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.